कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडतो कथे काळी आपण असावी जवळी. भगवान परमात्मा भगवान शिवजीला अभिवादन करून भगवान भोलेनाथांच्या चरणी नतमस्तक होऊन त्या भोलेनाथांच्या असणाऱ्या पावक पवित्र कथेमध्ये आपण तल्लीन होतो. आजचा तिसरा दिवस आहे. भगवान शिवजींच्या पवित्र दरबारामध्ये त्याचीच असणारी पावन पवित्र कथा आपण या ठिकाणी श्रवण करतो आहोत. बोलता बोलता 8:30 वाजले. सांगेल मी आपल्याला बाबा, भगवंताची कथा ही जीवनातील व्यथा हरवणारी आहे. भगवंताची कथा ही आपल्या जीवनातील दुःखाचं हरण करणारी आहे. भगवंताची कथा ही या भवसागरातून सोडवणारी आहे. या भगवान परमात्म्याच्या पावन पवित्र कथेमध्ये आपल्या सर्व असणाऱ्या पापांचा नाश होतोय. इतकं सामर्थ्यवान असणारी ही कथा आहे. ज्याच्या वाट्याला ही कथा ऐकायला आली ना तो परमभाग्यवान आहे. कालपर्यंत आपली कथा इथपर्यंत आली होती. कुठपर्यंत आली होती सांगता कोणी? कालभैरवाचा जन्म झाला बरोबर ना. हा इथपर्यंत आपली कथा आली होती. आता नाही एक काम करायला थोडं मधला गॅप जरा भरून काढ. थोडी इकडे सरकार काय होतंय तुम्हाला सांगतोय का? काल भगवान परमात्म्याची पावन पवित्र कथा पाहत आपण इथपर्यंत आलो होतो की सुरेश महाराज आले का? भगवंताची पावन पवित्र कथा आपण काल इथपर्यंत पाहिली होती की ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यातला संवाद चालू होता. चला डायरेक्ट कथे विष्णू आपण आज संवादामध्ये ब्रह्मदेव भगवान विष्णू म्हणतायत की माझा बाप कोण आहे? जर माझे केस पांढरे आहेत, माझी दाढी पांढरी आहे आणि त्या ठिकाणी मी वृद्ध दिसतोय, तर मला असं वाटतं त्या ठिकाणी मी तुमचा पिता असायला पाहिजे. भगवान विष्णू म्हणता ब्रह्मदेवा माझ्या नाभी कमलातून तुझा जन्म आहे, मी तुझा पिता आहे. ब्रह्मदेव म्हणतात नाही, पिता हा वृद्ध असतो आणि मुलगा तरुण असतोय. तुम्ही तरुण आहात तर मी वृद्ध दिसतोय ना, मग मी पिता असायला पाहिजे. दोघांचं भांडण, दोघांच्या भांडणातून त्या ठिकाणी त्या पर्वताचं घुसळण आणि त्या घुसळणातून त्या ठिकाणी एक ज्योतिर्स्तंभ निर्माण झाला, शिवस्तंभ निर्माण झाला. आणि त्या शिवस्तंभावर त्यांनी ठरवलं तर आता कोण कुणाचा पिता आहे
हे ठरवण्याकरता एकाने वर जायचं एकाने खाली यायचं. मी आता हायलाईट सांगतो ठळक बातमी. एकाने वर जायचं एकाने खाली यायचं आणि खाली अगोदर त्या ठिकाणी जो शेवटच्या टोकाला जाऊन येईल ना तो मोठा. भगवान विष्णू महाविष्णू त्या स्तंभाच्या खाली गेले, ब्रह्मदेव वरती गेले. वर गेल्यावर ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी पाहिलं की आता आपला काही वरती जाण्याचा त्या ठिकाणी अंत आपल्याला लागणार नाही, म्हणून त्या ठिकाणी मध्यातनं खाली आले. ब्रह्मदेव मध्यातनं खाली आले, पण जाता जाता आपण हारलो हे त्या ठिकाणी अहंकार झाला होता ना, कसं सांगावं की मी हारलो म्हणून खोटं बोलण्याचं ठरवलं. भगवान विष्णू त्या ठिकाणी मध्ये थांबले, म्हणजे आपले त्या ठिकाणी वरती जाण्या खाली शेवट जाण्याची आपली कुवत नाही, पाठीमागे चला. भगवान विष्णू पाठीमागे आले आणि ब्रह्मदेवाने खोटं बोलण्याकरता दोन साक्षीदार निवडले. एक साक्षीदार होती गोमाता, दुसरी साक्षीदार कोण होती? फूल, केतकीचं फूल. त्यांना त्या ठिकाणी बरोबर आणलं. भगवान परमात्मा त्यांना त्या ठिकाणी बरोबर घेऊन आले ब्रह्मदेव. आणि नंतर त्या ठिकाणी दोघा संवाद चालू झाला. भगवान ब्रह्मदेव सांगताय विष्णुदेवा तुम्ही अगोदराला स्पर्श करू ना. विष्णुदेवाने सांगितलं, खरं बोलले, सत्य बोलले भगवान विष्णू की ब्रह्मदेवा मला अंत लागला आणि मधून पाठीमागे आलो. ब्रह्मदेव म्हणले आपण टोकाला शिवून आलो. कोण साक्षीदार? दोन साक्षीदार, गोमाता आणि केतकीचं फुल. दोघांनाही त्या ठिकाणी सांगितलं. केतकीच्या फुलाला विचारलं, सांग केतकीच्या फुला मी ब्रह्मदेव मी विष्णू बोलतोय. यानं वरती टोकाकडनं जाऊन आला. त्याने सांगितलं. फुल म्हणतं हो मी पाहिलं. आकाशवाणी झाली. भगवान शिवजी आकाशात आकाशवाणी बोलतायत. आकाशवाणी भगवान ब्रह्मदेवाने केली. ब्रह्मदेव त्या ठिकाणी भगवान शिवजीने त्या ठिकाणी सांगितलं या भगवान शिवजी सांगतायत केतकीच्या फुला ब्रह्मदेवाचं ऐकून खोटी साक्ष दिलीस ना, तुझा देवपूजेमध्ये कुठे वापर होणार नाही असा शाप देतो. गोमातेला शाप दिला. गोमाते ब्रह्मदेवाचं ऐकून त्या ठिकाणी तू खोटं बोललीस ना, तुला मी शाप देतो. आकाशवाणी झाली. तुझे सर्व मुख जे या मुखानं खोटं बोललीस ते मुख अपवित्र राहील. तुझी शेपटीकडनं पूजा होईल आणि तुला दान देताना शेपटीकडनं दान दिलं जाईल. आजही गाय दान देताना शेपटीला धरून गाय दान दिले जाते. गोमातेचं मुख अपवित्र त्या ठिकाणी सांगितलंय शास्त्रात. इथपर्यंत काल आपण आले होते. ब्रह्मदेवाला राग आला, त्या भगवान शिवजीला राग आला. ये आतमध्ये सर काय करत सरका सरका. ब्रह्मदेवाला त्या ब्रह्मदेव खोटं बोलले, भगवान शिवजीला राग आलेला आहे. आणि भगवान विष्णू सत्य बोलले ना, भगवान विष्णूला वरदान दिलं, हे नारायणा तू सत्य बोललास ना, सत्य बोललास ना, म्हणून सत्यनारायण म्हणून त्या ठिकाणी तुझी पूजा केली जाईल. सत्यनारायण भगवान की आपल्या घरी सत्यनारायण आपण घालतो ना, तू सत्यनारायण भक्त. आम्ही रात्री बोललो आपल्याला की त्या ठिकाणी कोण आहे, कोणती देवता आहे, काही माहिती ब्राह्मण सांगतो म्हणून आपण घालतो. हे भगवान महाविष्णू इथं सत्य बोलले म्हणून त्या ठिकाणी त्यांना तिथे वरदान मिळालं. ते सत्यनारायण. तिथे त्यांचा जन्म झाला. कोणाचा? सत्यनारायण. त्यांची पूजा त्या ठिकाणी जर केली तर मग काय काय मिळतं हे त्या ग्रंथ पूजेत आपण ऐकलेले आहे नाही का. ते ब्राह्मण देवात एक होता ब्राह्मण, त्या ठिकाणी केळीचे पानं आणली, अमुक आवडी एक नौका भरून त्या ठिकाणी चालली. त्या नौकेमध्ये बसून धन आलं. या शंपू घ्या तुम बरीच त्याची सत्यनारायणाची. मग ह्या ते ती सत्यनारायण देवता कोणती असेल तर ही आहे. तिथे त्या ठिकाणी भगवान शंकरनं आशीर्वाद दिला विष्णूला की तुम्ही सत्यनारायण म्हणून पूजा होईल. आता ब्रह्मदेवाचा राग आला होता. सत्यनारायणाचा जन्म कुठे झाला? ब्रह्मदेवाचा खोटं बोलले म्हणून राग आला भगवान शिवजीला. भगवान शिवजीच्या असणाऱ्या भोईमधून एक पुरुष निर्माण झाला. काळ्या कुट्टवर्णाचा होता, फुटका होता, जीभ बाहेर आलेली होती, केस वाढलेले होते, डोळे लाल होते, हातामध्ये फरशू होती, कुऱ्हाड होती. जन्म झाल्याबरोबर त्या ठिकाणी विचारलं मी कोण, मी कोण? त्याने सांगितलं एक काम कर, हा ब्रह्मदेव खोटं बोललाय ना, याचा शिरच्छेद कर.
त्याने सांगितलं शिरच्छेद करतोय, पण माझं नाव काय? मी कुणापासून निर्माण झाले? भगवान शिवजी म्हणतात माझ्या भोळेपासून तुम्ही निर्माण झालात. तुमचं नाव भैरव. काल भैरवनाथ भगवान की जय. इथे काल भैरवनाथाचा जन्म झाला. आपल्या प्रत्येकाच्या आपल्या गावात काल भैरवनाथाची 2 दैवत आहेत, दोन त्या ठिकाणी मंदिर आहेत, 2 मंदिर आहेत. आम्हाला काल भैरवनाथ त्या ठिकाणी कोण आहे आम्हाला माहित नव्हतं, कुठं जन्म आहे. पण एक माहिती होतं भगवान शंकराचा त्या ठिकाणी कोणीतरी मुलगा आहे. पण ज्यावेळी भगवान शंकरला राग अनावर झाला होता ना, त्या रागाच्या वेळी भोळेतून निर्माण झाले म्हणून भैरव. आता ब्रह्मदेव हा सगळा वाद कशातून तयार झाला होता हो? ब्रह्मदेव म्हटले मी मोठा आणि भगवान विष्णू म्हटले मी मोठा. पहावर आता आपण जर पाहिलं तर अनेकांचं त्या ठिकाणी जे काही वाद उद्भवतात ना, यातूनच आहेत. मी मोठा, तो म्हणतो मी मोठा, हा म्हणतो मी मोठा, तो म्हणतो मी मोठा. पण सांगू तुम्हाला, कोणीच मोठं नाहीये जगामध्ये. जगामध्ये विश्वामध्ये त्या ठिकाणी एकच मोठा आहे, तो म्हणजे महादेव. सगळ्या देवादिदेव भगवान महादेव हा सगळ्यात मोठा आहे. आम्ही आमच्यामध्ये त्या ठिकाणी ओढाताडी करतो, हा मोठा, तो मोठा, तो मोठा, तो मोठा. सांगू तुम्हाला, जो नम्र झाला ना, जो लहान झाला ना, तो जग जिंकू शकतो. नम्र झाला, शाबास, नम्र झाला भूता तेने कोंडले अनंत. अनंत म्हणजे भगवान परमात्म्याला कोणतो? नम्र झालेला, अहंकार झालेला. ते भरे जरी होय अभिमान, मेरू समान वाटे देवा. भगवान परमात्म्यानं नारदाची फजिती आपण काढायची. अहंकार कोणी मोठा कोणीच नाही आहे. त्या समुद्राच्या पत्न्यामध्ये तुम्हाला कोण आहे? समुद्राच्या बायका कोण आहे? समुद्राच्या बायका माहिती आहे? मोठेपणा सांगतो मी जरा आणि लहानपणा सांगतो. समुद्राच्या पत्न्या आहेत गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, सिंधू, नर्मदा. ह्या नद्या आहेत ना, ह्या नद्या समुद्राच्या पत्न्या आहेत. ऐका जरा, त्या समुद्राकडे त्या ठिकाणी समुद्राकडे जेव्हा जातात ना, तेव्हा समुद्राकडे जात असताना त्या या पृथ्वीवरचं बरंच काही त्यामुळे स्वतः आमच्या बरोबर घेतात आणि त्या ठिकाणी समुद्राकडे घेऊन जातात. काय काय घेऊन जातात हो? जर त्यांना राग आला ना नद्यांना, तर ते कुणाची घरं वाहून नेतात, कुणाची गुरढोर वाहून नेतात, कुणा प्रपंच वाहून नेतात, कुणाचे मुर्दे वाहून नेतात. कोण? या नद्या आपल्या पतीकडे. कोणाकडे? समुद्राकडे. एकदा समुद्र त्या ठिकाणी त्यांना म्हणाला, काय सगळ्या एकत्र बसले, समुद्रही बसला, या सर्व पत्न्या बसल्या आणि समुद्राने त्यांना सांगितलं, म्हणे काम करा ना, माझे तुमचं खरं प्रेम माझ्यावरती असेल तर मी तुमचा पती या नात्यानं एक हट्टात तुमच्याकडे मागणं मागतो. म्हणे काय? तुम्ही माझ्यामध्ये त्या ठिकाणी माझ्याकडे येताना सगळ्या प्रकारच्या वस्तू घेऊन येतात, सगळं काही वाहून आणतात. कुणाची जनावरे आणता, कुणा प्रपंच आणता, घरदार आणता, मोठमोठाले झाडं आणता, मोठमोठाले वृक्ष घेऊन येतात. ते वृक्ष त्या ठिकाणी माझ्यामध्ये घेऊन माझ्या पोटामध्ये आणून त्या ठिकाणी आणून टाकताय. प्रत्येक विनंती आहे माझी विनंती आहे, एक काम करा, फक्त हे सगळं आणताना फक्त आता येताना एकच आणा, उद्या फक्त येताना लवाळा घेऊन या. लवाळा कळतोय ना? बाईनं खुरपलं आणि काढून टाकला का, तो पुढे गेली का मागून डोकं तो बाई किती लांब गेली बघायला. त्याचं नाव काय? लवाळा. त्यानं सांगितलं त्या ठिकाणी, समुद्र म्हणतोय माझ्या पत्न्या आता तुम्ही एक काम करा, फक्त लवाळा घेऊन या बरोबर. त्या सगळ्याच उठल्या आणि हात जोडले, म्हणजे माफ करा आम्हाला.
आमच्या पात्रामध्ये असता विशाल वृक्ष जरी असतील तरी ते आम्ही घेऊन येऊ. आमच्या प्रवास धडाधड ते कोसळतील. आम्ही त्या ठिकाणी त्यांना लोटीत 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 समुद्रापर्यंत तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. पण लवणा असा बहादर आहे की आम्ही त्या ठिकाणी रागाने वेगाने वाहत चाललो ना तर तो असा खाली झोपतो. किती वेग असले आमचा खाली झोपतो आणि आम्ही शांत झालो का वर डोकं करून पाहतो. काय मग महापुरे झाडे वाहतील तेथे लव्हाळे करत. लव्हाळा का तरला हो सगळे वाहून येतात पण तिथे लव्हाळा फक्त लव्हाळा नम्र झाला. यामुळे मुद्द्यावर आता लव्हाळा काय झाला नम्र झाला म्हणून लव्हाळा तरला. आता सिद्धांताकडे दृष्टांत सोडा. सिद्धांत असा की ब्रह्मदेव म्हणत होते विष्णूला मी तुमचा पिता आहे. विष्णू म्हणतायत नाही. अरे माझ्या नाभिकडून तुझा जन्म झालाय ना तर त्या ठिकाणी मी तुझा पिता आहे. या वादातनं त्या ठिकाणी हा वाद झाला होता. त्या वादातनं त्या ठिकाणी जन्माला आलं होतं. काय झालं खरं सांगू तुम्हाला. भगवान शिवजी रागान लाल झाले होते. भगवान शिवजीनं ब्रह्मदेवाला शाप दिला. त्या आधी केतक्या फुलाला शाप दिला. त्यानंतर गाईला शाप दिला आणि मग त्या ठिकाणी त्या ब्रह्मदेवाला शाप दिला. ब्रह्मदेवा माझ्या समोर असत्यवाणी वजली. खोटं बोललात ना ब्रह्मदेवा. शिवजी आपल्याला शाप देतोय. मृत्यू लोकामध्ये तुमचं मंदिर कुठेही असणार नाहीये आणि देवता म्हणून कुणाही घरी तुमची पूजा केली जाणार नाही कारण फक्त खोटं बोललात. ब्रह्मदेवाचं मंदिर कुठे नाहीये. ब्रह्मदेवाची कुठे पुन्हा घरात किंवा कोण्या ठिकाणी पूजा होत नाही. भगवान विष्णूची पूजा होईल, भगवान शंकराची पूजा होईल, भगवान शिवजीची पूजा महादेवाची यापुढे या सुरेश महाराज तुमची आठवण झाली. मग या प्रभू रामचंद्र भगवान पार्वती पल्ले हर हर महादेव. ब्रह्मदेवाची कुठेही त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. ब्रह्मदेव त्या ठिकाणी म्हणतात शिवजी मी केलेल्या कृत्याचा मला पश्चाताप झाला. मी खोटं बोललो ना मला क्षमा करा म्हणे. मला क्षमा करा, मला माफ करा. कसं काय झालं मला माहित नाही. मी आता मान्य करतो की माझे पिता भगवान विष्णू आहेत. मान्य करतो, मला क्षमा करा. मृत्यू लोकांमध्ये एका ठिकाणी तरी माझी पूजा होऊ द्या. ब्रह्मदेव भगवान शिवजीला शरण गेले, भगवान शंकराला शरण गेले ना. और ज्ञानोबरा म्हणतात जो होय मद अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणांगता शरणीची. त्याकरता मी शरणांगताला शरण येतो. भगवान शिवजीला शरण गेले ना ब्रह्मदेव. उशाप दिला. चल तू खोटं बोललास ना ब्रह्मदेवा. तुझ्याबरोबर फुले खोटं बोलणार. केतकीचं एक केतकीचं फुल मी वरून टाकतो. कुठं वरून कैलासातून वरून टाकतो. मृत्यू लोक ज्या ठिकाणी पडेल ते बघ तुझं एक मंदिर होईल. आणि वर्ण त्या ठिकाणी ते खोटं बोललं फूल खाली टाकलं ब्रह्मदेवानं आणि ते फूल आजमेरला पडलं. त्याला पुष्कर तीर्थ म्हणतात. बरोबर तुम्ही गेला असायचा कदाचित. पुष्कर म्हणजे पुष्प म्हणजे पुष्प फूल. ते पुष्प पडलं म्हणून त्याला पुष्कर तीर्थ म्हणतात. तिथे एकच फक्त ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. ब्रह्मदेव भगवान की. अजमेरला पुष्कर तीर्थावर त्या ठिकाणी फक्त ब्रह्मदेवाचं मंदिर आहे कारण फक्त ते उशाप दिला ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी. सुंदरशी त्या ठिकाणी शिवमहापुराण कथा सांगते. आता काल भैरव भगवंतापुढे उभे आहेत. पुढे प्रेमाने एकदा भजन करा भगवान शिवजीचं. नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय
शिवजी मी जगाची उत्पत्ती सांगताना सांगितलं होतं, त्या विश्वाची सृष्टी उत्पत्ती होत असताना भगवान शिवजी त्या ठिकाणी एकटे होते. भगवान शिवजींना मला कल्पना, आम्ही परवा बोलून गेलो होतो, मनामध्ये त्या मनामध्ये असं तयार झाला की आपण सृष्टी निर्मिती करावी. त्याने भगवान महाविष्णूला तयार केलं. भगवान महाविष्णूला तयार केल्यानंतर त्याने शिवा नावाची शक्ती तयार केली भगवान शिवजींनी. ती शक्ती म्हणजे माया, ती आदी माया शक्ती, तिचं नाव शिवा ठेवलं. आणि ती शिवा म्हणजेच त्या ठिकाणी सती. ती शिवा म्हणजे कोण? सती. ती भगवान शंकराची अर्धांगिनी सती. ती पार्वती माता आहे. ते पार्वती नाव नंतर पडलं. ती असणारी सती ही ती शक्तीने तयार झाली. आणि मग त्या दोघांनी त्या ठिकाणी एक नगर तयार केलं. पावर का? सृष्टीच्या अगोदर नगर तयार झालं. आणि ते नगर, त्या नगराचं नाव ठेवलं त्यांनी काशीपुरी. काशीपुरी या नगरामध्ये ते दोघंही राहू लागले. या सृष्टीच्या अगोदर काशी आहे बरं का, मृत्यू लोकांची काशी, हे ज्याला आपण वाराणसी म्हणतो ना, ती सृष्टीच्या अगोदर तयार केली होती काशी. आता ब्रह्मदेव कालभैरव त्या ठिकाणी शिवजीला विचारतायत, शिवजी आता मी काय करू? मला काय कामाकरता निर्माण सांगितलं? ब्रह्मदेव खोटं बोललेत ना. त्या ब्रह्मदेवाचं असणारं शिर उडवायचं. त्या ब्रह्मदेवाला 5 शिर आहेत. 4 दिशेला 4 आहेत आणि एक ऊर्ध्व दिशेला आहे, वरती एक आहे. त्यातलं वरचं डोकं ब्रह्मदेवाचं उडून टाकायचंय. काल भैरवानं फक्त आपलं उजव्या हाताचं करंगळीचं नख पुढे केलं, त्या नखाने डोकं उडवलं, संदिश असं वरती गेलं आणि दंड खाली आलं. खाली ते डोकं आदळल्याबरोबर त्या ठिकाणी ते घरगळत 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 गेलं. ते ज्या ठिकाणी घरगळत रक्त वाहत गेलं ना, ज्या ठिकाणी ते असं घरगळत गेलं त्या दिशेने रक्त वाहत गेलं, तिथं नाशा नावाची एक नदी तयार झाली. कर्मनाशा. पण असं आहे, त्या दुर्गंध येत होती ना, त्या कर्मनाशा नदी आजही आहे, तर त्या कर्मनाशा नदीचं पाणी कोणी पित नाही. एवढंच नाही, कुत्रे सुद्धा त्या नदीचं पाणी पित नाही, माणसं सोडा. कारण त्या नदीमध्ये दुर्गंधी वाहते. कारण ती नदी ब्रह्मदेवाच्या असणाऱ्या शिरातून निर्माण झाली. आणि ते शिर का तुटलं गेलं? ब्रह्मदेव खोटं बोलले होते. आपण ब्रह्मदेव खोटे बोलत समजून घ्या. आपण आता मेरीचा असला का म्हणतो शिवाला आवे. ते घरगळत गेलं, ते शिर असं घरगळत गेलं. आणि घरगळत गेल्यावर त्या ठिकाणी जिथं ते शिर थांबलं ना, तिथे एक झाड निर्माण झालं. तोपर्यंत ते झाड नव्हतं बरं का. ब्रह्मदेवाच्या त्या तुटलेल्या मुंडक्यातून ते घरगळत गेली नदी तयार झाली. जिथे थांबलं ना, तिथे एक झाड तयार झालं. त्या वृक्षाचं नाव आहे वटवृक्ष. वडाचं झाड जे तयार झालं ना, ते वडाच्या झाडाची निर्मिती जी आहे त्या ब्रह्मदेवाच्या 5व्या शिरात थांबलं ना, ते तिथनं वडाचं झाड तयार झालं. आणि त्या वडाच्या झाडाजवळ तिथेच त्या ठिकाणी पिंपळ वड आणि बेल या 3 झाडांची निर्मिती झाली तिथेच त्या शिरापासून. आता हे 3 झाड निर्माण झाले ना, हे 3 झाड 3 देवाचे अवतार. भगवान शिवजीच्या एक असं वाचण्यामध्ये आले माझ्या, भगवान शिवजी, भगवान ब्रह्मदेव, भगवान महेश, भगवान विष्णू, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिन्हींच्या तेजातून 3 झाड तयार झाले. बेल, वड आणि पिंपळ या 3 झाडांची निर्मिती त्या ठिकाणी झाली. आणि सांगतो मला, ऐका बरं का, एक लक्षात ठेवा. प्रदोष काळामध्ये, म्हणजे प्रदोष काळ म्हणजे कोणता काळ? रात्रही नाही आणि दिवस नाही, आपण त्याला कोणता काळ म्हणतो? सायंकाळ. सूर्य थोडासा खाली गेलेला नाही आणि वर गेलेला नाही अशा काळी, किंवा सूर्य जास्त वरे आलेला नाही आणि खाली नाही,
या 2 काळाला प्रदोष काळ म्हणतात. सकाळी 6:30च्या वेळी समजा आणि संध्याकाळी या काळामध्ये जर आपण या 3ही झाडांना 3 वृक्षांना वटवृक्षाला, पिंपळाला आणि बेलाला जर दिवा लावला, बरं का, दिवा लावला तर आपलं हे ज्या साधना आहे ही साधना साधारणतः 1 महिनाभर जर केली तर आपलं 3 जन्मात पाप नष्ट होतं. ऐका जरा, हे शिव महापुराण सांगतं की जन्म पाप नष्ट होते 3 जन्माचं. या 3ही झाडांना दिवा लावला तर. दुसरं, त्याच्या ह्या 3 झाडाची जर पूजा केली तर त्याला सर्पदंशाचा धोका नसतो. सर्पदंशापासून त्याला मृत्यू होत नाही. दंश त्याला शक्यतो त्या ठिकाणी टळला जातो. आणि मी परवा बोललो होतो, तो पहिल्या दिवशी आपल्या कथेमध्ये झालं होतं, जर सर्पदंश होऊन एखादा मृत्यू झाला असेल तर त्या व्यक्तीची लवकर मुक्तता होत नाही. ती व्यक्ती सर्पदंशाने गेली, काय भगवान शिवजीचा त्या ठिकाणी असा तो अंगीकार आहे भगवान शिवजीचा, तर त्याची लवकर मुक्तता होत नाही. त्याकरता ज्या घरातली व्यक्ती गेलेली आहे त्या घरातल्या व्यक्तीनं कोणती कथा श्रवण करावी? महाशिवपुराण श्रवण करावं. 7 दिवस शिव महापुराण श्रवण केलं की नंदीच्या कानामध्ये सांगावं. भगवान शिवजीला नाही सांगावं. सांगतो कोण? नंदी सांगतात. म्हणजे कानामध्ये सांगावं की या कथेचं फळ असं आहे की बस अमुक अमुक त्या ठिकाणी आमच्या घरात आमचे कोण पितृ हे सर्पदंशाने गेलेले आहेत, तर त्यांचा मुक्ती करता त्या ठिकाणी हे संपूर्ण काय फळ मला मिळालं असेल ना ते त्यांच्या चरणी त्यांना समर्पित करत आहे. त्यांची मुक्ती हो त्यातनं हे संकल्पना हे असणारे त्या ठिकाणी भावना ही भगवान त्या शिवजीकडे त्या नंदीच्या कानात सांगून त्या ठिकाणी पाठवायची असते. तो जीवात्म मुक्त होतो. आणि कारण एक सांगतो ऐका, यामध्ये अनेक बारकावे सांगितलेले आहेत ग्रंथामध्ये. भगवान शिवजीला त्या ठिकाणी बेलपत्र वाहतो ना, बेलपत्र वाहतो ना, त्याला 3च पानं आहेत. 3 पानं आहेत त्याला. तर ही जी 3 पानं आहेत ना, ही 3 पानं म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहे. या ब्रह्मा, विष्णू, महेशाला अर्पण करताना, बेलपत्र अर्पण करताना बेलाची जी मऊ बाजू आहे ना ती भगवान शंकराच्या त्या ठिकाणी असणाऱ्या शतपिंडीवरती घासावी आणि त्यावर त्या ठिकाणी घासल्यानंतर भगवान शंकराला त्या ठिकाणी ते अर्पण करून भगवान शंकर संतुष्ट होतात. आणि काय होतं? फळ काय मिळतं? तिचं फळ काय मिळतं? आपली अनंत जन्माची पापं असतील ना ती पापं नष्ट होतात. आता असंही सांगितले काही ठिकाणी की भगवान शिवजी त्या ठिकाणी 1 बेलपत्र व्हायचंय तर त्या ठिकाणी आपल्या उपलब्ध नसेल, किंवा काही माणसं म्हणतात मी 100 बेलपत्र वाहतोय, काही म्हणतात मी 1000 बेलपत्र वाहिली. 1000 आणि 100 बेलपत्र त्या ठिकाणी तुम्हाला जर नाही मिळाली ना, एक काम करा, फक्त एक काम करा. काय करा? त्या बेलपत्रावर 3 पानं आहेत ना बेलाच्या पानावर, त्याच्यावर फक्त राम लिहा. राम परिणाम सांगतो. 3 पानावर 3 वेळा राम लिहा आणि राम लिहिलं की त्या ठिकाणी ते बेलपत्र भगवान शिवजीला जर वाहिलं तर 100 वेळा बेलपत्र वाहण्याचं पुण्य मिळतं. फक्त त्या बेलपत्रावर काय लिहा? राम लिहा. हे रामच का हो लिहा? कारण भगवान शिवजी रात्रंदिवस त्या ठिकाणी त्या भगवान प्रभू रामाचं भजन करतात आणि प्रभू राम भगवान शिवजीचं भजन करतात. श्रीराम जय राम जय जय राम, राम जय जय राम,
जय राम जय जय राम भजन करी भजन करी भजन करी प्रभु रामचंद्र भगवान हर हर महादेव. इकडे काय झालं, ब्रह्मदेवाचं शिव उडवल्यानंतर ब्रह्महत्येचं पाप भैरवाला लागलं. काल भैरवनाथ ब्रह्महत्येचं पाप लागलं. भैरवनाथजी त्या ठिकाणी म्हणतायत, शिवजी ब्रह्महत्येचं पातक मला लागले ते माझे पिता आहात, या हत्येतून ब्रह्महत्येतून मुक्त करण्याकरता इलाज सांगा. भगवान शिवजी म्हणतात, भैरवा माझा मुलगा आहेस तू, पण तरी ब्रह्महत्या घडली तुझ्याकडनं, नाही तुम्ही घडवली. सांगितलं कोणी होतं? भगवान शिवजी ना. मला आता काहीतरी ते उतराय होण्याकरता सांगा. हे काल भैरवनाथ जे आहे ना आपले दैवत, त्या ठिकाणी त्यांना सांगितलं गेलं, तुम्ही पृथ्वी प्रदक्षिणा करून या म्हणे. पृथ्वी प्रदक्षिणा करून या. पृथ्वी प्रदक्षिणा करून आलात की त्या ठिकाणी त्या पापातून मुक्त व्हाल. हे भैरवनाथ पृथ्वी प्रदक्षिणा करता गेले. पृथ्वी प्रदक्षिणा करून आले आणि आल्यावर काशीला आले. मी सांगितलं पहिली अगोदर सृष्टीच्या अगोदर काशी आहे. काशीला आले आणि भैरव येतोय हे पार्वती मातेला कळालं. पार्वती मातेनं सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं. सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं आणि अशी पुढे समोर त्या उभ्या राहिल्या पार्वती माता. भैरवानं पार्वती मातेला पूर्वी पाहिलं होतं, पण ते रूप नव्हतं, एक सुंदर स्त्रीचं रूप होतं. भैरव समोर आला असा, भैरव समोर आले आणि त्यांनी त्या ठिकाणी ते रूप पाहिलं. रूप पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी पाहतच राहिले, पाहतच राहिले, पाहतच राहिले. कोणाकडे हो? पार्वती मातेकडे. पार्वती मातेकडे. पार्वती मातेच्या लक्षात आलं की मी एका परस्त्रीचं रूप धारण केले आणि परस्त्रीचं रूप धारण केल्यानंतर त्या ठिकाणी ह्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल वाईट भाव निर्माण झाला. सांगितलं, भैरवा ओळखलाहीस मला? नाही. भैरवा मी तुझी माता पार्वती आहे आणि कोणत्या नजरे माझ्याकडे पाहत होतास? भैरवा अपराध केलास तुम्ही. माता असताना वाईट नजरे माझ्याकडे निरीक्षण केलं. शाप देते भैरवा, शाप देते. तू वेताळ होऊन राहशील. भैरवाला पश्चाताप झाला आणि काही भैरवनाथ त्या पार्वती मातेच्या चरणी लागले आणि सांगितलं, माते मला क्षमा कर. आत्ताच एक शाप भोगून आलो. कोणता? ब्रह्महत्येचा. पृथ्वी प्रदक्षिणा करून आलो म्हणे आत्ताच. लगेच आल्याबरोबर म्हटलं आता काशीपुरी राहून तुमची सेवा करायची. लगेच दुसरा शाप. माते आता त्या ठिकाणी काहीतरी कर. माते मला त्या ठिकाणी उशाप दे, क्षमा कर, चुकलो मी. सांगू तुम्हाला,
वेताळ म्हणून त्या ठिकाणी जावं लागलं. सांगितलं तू वेताळ म्हणून जाशील उज्जैन नगरामध्ये. उज्जैन नगरामध्ये तुला वास्तवाला राहता येईल आणि तिथे त्या ठिकाणी एक राजा असेल आणि त्या राजाशी ते चर्चा होईल. हा वेताळ कोण? वेताळ भगवान शिवजीचा मुलगा, पार्वती मातेचा मुलगा. गणपती कोण? पार्वतीचा मुलगा. कार्तिक कोण? पार्वतीचा मुलगा. भैरव कोण? हा, कळतंय ना? मग आता हा वेताळ, हे वेताळ राहतात कुठं? वेताळ भगवान शंकर राहतात कुठं? स्मशानामध्ये. भगवान शंकराच्या लग्नामध्ये, लग्न पुढे शंकराचं, लग्नामध्ये हे सगळे होते नाचायला. कोण भूते वेताळ नाचतीन भूते वेताळ कालभैरवांना शाप होता, त्यातनं वेताळाचा जन्म झाला. म्हणजे भैरवनाथांचाच त्या ठिकाणी जन्म कोण आहे? वेताळ आहे. वेताळ कोण आहे? भूतांचा राजा आहे. कोण आहे? भूतांचा राजा वेताळ आहे. कळलं ना? तर सांगतो बारीक तुम्हाला सगळं. त्यांचं स्मशानामध्ये राहणं आहे. आता पार्वती माता म्हणतात तुला उशाप देते, तू शरण आलास ना, उशाप देते. जा उज्जैन मध्ये विक्रमादित्य नावाचा राजा आहे, त्या विक्रमादित्य राजाच्या नगरामध्ये तू राहशील. राजा बरोबर बराच काळ लोटल्यानंतर त्या ठिकाणी राजा तुला ओळखेल की तू काल भैरव आहेस. मग त्या ठिकाणी लगेच तुझी त्यातून मुक्तता होईल आणि तू भैरव म्हणून पुन्हा येशील. हा वेताळ, हा भैरव वेताळ म्हणून उज्जैनला गेला. उज्जैनला त्या ठिकाणी महाकालेश्वर मंदिर आहे बरं का. हे आपल्या पोरांची संघटना नाही. कोणती? महाकाल. ही महाकाल ते देव आहे बरं का. कोणतं? उज्जैनचं महाकालेश्वर. महाकालेश्वर त्या ठिकाणी दैवत तिथे. तर हे महाकालेश्वर दैवत तिथे त्या ठिकाणी विक्रमादित्य राजा बरेच दिवस त्या विक्रमादित्य राजाच्या घरी हा वेताळ राहिला, सेवा केली. तुम्ही टीव्हीला सिरियल पाहिली असेल ना? ती टीव्हीला सिरियल पाहिली का?
टी व्ही पाहतच नाही तुम्ही आता मोबाईल आला ना. विक्रमादित्य राजे सिरियल होती बघा ती टीव्हीला. ते वेळ चालतं उद्या आपल्या कथेमध्ये या. तर तो असणारा वेताळ बरेच दिवस सेवा केली विक्रमादित्याची. राहू लागला गप्पा छप्पा मारायचा वेताळ, त्या सेवा करायचा. आणि एक दिवस त्या ठिकाणी त्या विक्रमादित्य राजाने त्याला ओळखतो. खांद्यावर बसायचा व हा खांद्यावर बसून सेवा करायचा. कोण? तो वेताळ. एक दिवस त्या ठिकाणी त्या विक्रमादित्य त्याला ओळखल्यावर त्या ठिकाणी दक्षिण तो गुप्त झाला. गुप्त होऊन त्या ठिकाणी पळाला. त्यावेळेस त्या विक्रमादित्य राजाने सांगितलं, थांब थांब थांब, अरे तू भैरव आहेस, तू भैरवनाथ आहे, थांब थांब म्हणे, थांब. ओळखला मी तुला आता, आणि वेताळ म्हणून बरोबर इथे राहिलास ना. काय सेवा करून घेतली मी तुझ्याकडनं. किती मला माफ कर, क्षमा कर. माझी अशी इच्छा आहे तू इथं थांबावं. तो वेताळ पाठीमागे आला. म्हणतो भैरव पाठीमागे आला. आणि तो भैरव पाठीमागे आल्यावर त्या ठिकाणी तो जो भैरव आहे त्याने सांगितलं, मी तुझ्या नगरामध्ये महाकालेश्वराजवळ त्या ठिकाणी माझं मंदिर राहील आणि मी ते थांबतो. महाकालेश्वर मंदिराजवळच हे कालभैरवाचं मंदिर आहे. कालभैरव का, काल रंग काळा होता म्हणून कालभैरव. जर उज्जैनला कधी गेला, मी नाही गेलो पण ग्रंथामध्ये उल्लेख, उज्जैनला कधी गेला तर त्या ठिकाणी महाकालेश्वर मंदिराजवळ हे कालभैरवाचं मंदिर आहे. आणि त्या उज्जैन नगरीचं रक्षण हा करतोय कोण? कालभैरव. आणि काशीमध्ये रक्षण होतंय भैरवाचं. काशीमध्ये कोणाचं रक्षण होतंय? काशीचं रक्षण कोण करतोय? भैरव. म्हणून पहा, काशी विश्वनाथ दर्शन जर घेतलं तर ते दर्शनाचं फळ मिळायचं असेल तर अगोदर दर्शन कोणाचं घ्यावं लागतं? बरोबर ना. कालभैरवाचं दर्शन जर तिथे भैरवाचं दर्शन झालं काशीमध्ये, कारण तो चौकीदारी म्हणतात त्याला काशीचा. चौकीदार म्हणजे त्या ठिकाणी रक्षणदार. कालभैरव आणि नुसता भैरव. मग त्या भैरवाचं दर्शन झाल्याशिवाय विश्वनाथाचं दर्शन घेतलं पुण्य मिळत नाही. म्हणून त्या ठिकाणी भैरव दर्शन घ्यायचं अशी त्या ठिकाणी आख्यायिका आहे. आता इकडे उज्जैनला बरं दादा, उज्जैनला जो कालभैरव आहे ना, तो कालभैरव त्या ठिकाणी मदिरा प्राशन करतो माणसाकडनं. बरोबर आहे काय? दारू पितो म्हणतात तो भैरव. बरोबर आहे. माणसाशी पाठ लावून संपते म्हणतात ते. मी नाही गेलो पण ऐकलं ते आपल्या गावातले गेलेत काय. बरोबर आहे ना. बाटली तर लावली की संपते म्हणतात. बरोबर भावले गेले काय? हा गेले होते रात्री. आहे साक्षीदारी तर काय. काही काही बहादूर म्हणतात अरे म्हणून देवच पेत होतं मग आम्हाला आणि त्याशी भोगता येत म्हणतात. अरे हा प्रसाद दारू. ऐका जरा, कथितला भाग आहे म्हणून बोलतो. काल भैरव जर त्या ठिकाणी जर मदिरा पित असेल तर आम्ही का पिऊ नये? देवानं चांगलं केलं घेणार आहोत. देवानं काही गोष्टी चांगल्या केल्यात ना, त्या नाही घेत आम्ही. म्हणजे वाईट दिसतं ना आम्हाला. बरं ठीक आहे, नाही म्हणजे देवानंच केलं ना. मग मी असं म्हणतो, भगवान गोपाळ कृष्ण भगवान परमात्म्याने किती पत्न्या केल्या होत्या? 16,108. आपण 2 तरी सांभाळू शकतो का? पुढे चला. भगवान गोपाळ कृष्णानं 12 गाव अग्नी गेला होता. आपला उद्बुद्ध चटका सण उद्बुद्धी चटका. बर चला पुढे सांगतो. भगवान परमात्म्यानं करंगळीवर त्या ठिकाणी गोवर्धन घेतला होता. देवाची लीला. तुम्हाला देवाने केलं ते करायचंय ना. मग करंगळी गोवर्धन घेतला होता. आपल्याकडे तांब्या धरून बाबर असा राहील का? देवाची लीला अगाध आहे, फक्त ती ऐकायची असते बरं का. आणि भगवंताचं चरित्र जे रामासारखांचं ते चरित्र आचरायचं असतं. म्हणून त्याचा आदर्श घेऊ नका. कोणता? तो आदर्श घेऊ नका. कोणता आदर्श? की त्या कालभैरवनाथाने त्या ठिकाणी मदिरा प्राशन केली मग आम्हाला काय हरकत आहे? महाराज, मदिरा प्राशन करणं खूप मोठं पाप आहे. ते स्वर्गीय वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे खूप मोठे महात्मा होते. महाराज महाराष्ट्राचे वारकरी संप्रदायाचे मोठे भूषण होतं. आता कोरोनामध्ये गेले ते. त्यांच्या मुखाची दृष्टीत ऐकला होता मी. ते म्हणले खरं पिणारा माणूस जो आहे ना, पिणारा माणूस त्याला कुत्र सुद्धा भुंकत नाही. कुत्र घाबरतं त्याला. ते म्हणले एकदा गल्लीत फिरणारं कुत्र आणि एक मालकानं सांभाळलं कुत्र, घरातलं कुत्र मालकानं सांभाळलं. कारण गल्लीतलं फिरस्त कुत्र असतं त्याला एक घर मालक नसतं, ते फिरस्त कुत्र असते. आणि हे एक मालकीचं कुत्र
निवळा गेटच्या आतमधून त्या ठिकाणी पाहायचं, हे गडीतलं फिरत राहायचं, कोणी आलं तरी भुकायचं, बाई आली तरी भुकणार, गल्लीतलं फिरलं कुठं मुलगा आला तरी भुकणार, गडी माणूस आला तरी भुकणार, गावात एखादा पुढारी आला तरी भुकणार, बाबा आला कीर्तन तरी भुकणार, गायक आला एखादा तरी भुकणार, पखवाजा आला तरी भुकणार. असे बरेच समजून घ्या, कोणाला सोडित नाहीत, सगळ्या 7-12 ते बाबा असू द्या, एखादा नेता असू द्या, कोणी असू द्या, सोडणार नाही कोणाला. चला, कुत्रं असं भुकत राहतं. एक दिवस ते कुत्रं त्या ठिकाणी त्या गेटच्या आतमधलं कुत्रं पाहायचं, हे कोणाला भुकतंय कोणाला भुकतंय. आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी ते एक पेटाळाचा झुकत 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 चालला आणि त्याच्या जवळ आलं ते बसलं होतं आणि त्यांच्या कुत्र्या शेपटीवर पाय दिला, तरी त्या कुत्र्याने हो नाही केली, चू नाही केली. या गेट मधल्या कुत्र्यानं पाहिलं बंगल्याच्या आतल्या, आणि ते कुत्रं त्या ठिकाणी तो पेनला पुढे गेला आणि मग त्या ठिकाणी ते गेट मधलं आत कुत्रं त्या बाहेरच्या कुत्र्याला म्हणलं, का रे तू कोणाला सोडत नाही म्हणला, कोणी जरी आला तर त्या ठिकाणी त्याला भुकत राहतो, शेपटीवर पाय देऊन गेलो म्हणजे याला का नाही भुकला रे. ते मला तुला माहिती आहे का, मी जर याला भुकला असतो ना, हा रात्रभर मला भुकला असता, त्यामुळे याला भुकलो नाही म्हणलं. मग आता हुशार कोण, पार्वती पते हर हर महादेव. चला, विषयांतर होतंय, कथेमध्ये या. त्या कालभैरवाला त्या उज्जैनमध्ये त्या ठिकाणी मदिरा हा त्याचा नैवेद्य आहे. कालभैरवाचा नैवेद्य काय, मदिरा आहे, दारू हा त्या कालभैरवाचा नैवेद्य आहे. ते असणाऱ्या कालभैरवनाथाचं त्या ठिकाणी तिथे कालभैरवनाथ स्थापना त्या ठिकाणी केली गेली आणि त्या उज्जैन नगराचं रक्षण त्या ठिकाणी ते कालभैरवनाथ करतायत. सज्जन हो, आता इकडे भगवान महाविष्णूला आता ब्रह्मदेवाला शाप दिला. ब्रह्मदेव त्या ठिकाणी कुठं मंदिर होणार नाही, ब्रह्मदेवाला शाप त्या ठिकाणी भोगावा लागला. खाली आल्यानंतर त्या ठिकाणी भगवान विष्णूला आशीर्वाद दिला. आता आशीर्वाद द्यायला पाहिजे ना, का भगवान विष्णू खरं बोलले होते. मी काल बोललो, सत्य जे बोलतात, सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, दुःख बी अनेकांच्या दुःखे. सत्य बोलले होते म्हणून त्यांना त्या ठिकाणी सत्यनारायण म्हणून त्या ठिकाणी त्यांची पूजा केली, असा आशीर्वाद दिला. आणि दुसरा आशीर्वाद सांगू तुम्हाला काय दिला, त्यांचा जन्म सांगतो मी आपल्या परत मागे येऊन एकदा. भगवान महाविष्णूचा जन्म भगवान शिवजी पासून झाला. कारण शिवजीच्या मनामध्ये आलं होतं की सृष्टी निर्माण करायची. सगळीकडे अंधार होता. आणि मी आता 1 तासापूर्वी दत्तमध्ये आमची कथा झाली. आता दत्तमध्ये कथा बंद नाही केली आम्ही, 10 मिनिटे भरांची कथा हे शिवमहापुराण तिथे घेतो, तर मग आपण इथे येतोय. तर मला तो विषय मी सांगितला होता की भगवान शिवजीच्या मनामध्ये आलं सृष्टी निर्माण करायला. भगवान शिवजीने त्या ठिकाणी पुरुष तयार केला, त्याचं नाव भगवान विष्णू. भगवान विष्णू त्या ठिकाणी जेव्हा त्या ठिकाणी ते व्यक्तीच्या कपाळी असा उभा टिळा होता, वैष्णवाचा उभा टिळा होता, कानामध्ये कुंडल होती, नंतर त्या ठिकाणी पायामध्ये खडा होत्या, पितांबर नेसलेला होता. हा पुरुष त्या ठिकाणी पाहिला. भगवान विष्णूला विचारते, माझं नाव काय. त्याने सांगितलं, तुझं नाव विश्वाची उत्पत्ती ज्यापासून होणार म्हणून विष्णूचं नाव ठेवतो. विष्णू त्या ठिकाणी नाव ठेवलं गेलं. सांगितलं, तुम्ही तपश्चर्या करण्याकरता जा. भगवान विष्णू तपश्चर्या करण्याकरता गेले होते आणि तपश्चर्या करता करता भगवान विष्णूला घाम आला. घामातनं त्या ठिकाणी असं पाणी निघालं. मी बोललो तुम्हाला, विषय झाला होता आपला, समुद्र तयार झाला. घामातनं त्या ठिकाणी असं पाणी निघालं आणि ते पाणी म्हणजे त्या ठिकाणी समुद्र आहे. मी विरोधांशी बोललो होतो, सहज आपल्या अंगावरचा घाम जर जिभेवर आला तर चव कशी लागते. समुद्र कसा आहे, ती भगवान महाविष्णूचा घाम आहे तो. भगवान महाविष्णूच्या घामातून ते सगळं निर्माण झालं. आता मला सांगा, ते पाणी म्हणजे कोण आहे, भगवान विष्णूचा अंश आहे. भगवान विष्णू त्या पाण्यात झोपले. क्षीरसागरामध्ये भगवान विष्णू काय झाले, झोपलेले आहेत. क्षीरसागरामध्ये भगवान विष्णू झोपलेले आहेत. भगवान विष्णूचे सागरात झोपले असताना त्या पाण्यात झोपलेले आहेत. मग पाणी हे कोणाचं रूप आहे, बोला ना. आता पाणी कोणापासून तयार झालं, विष्णूपासून तयार झालं. पहा बरं का, ऐका. आपल्याला अंग स्वच्छ करण्याकरता पाणी, बरोबर. घर स्वच्छ करण्याकरता पाणी, कपडे स्वच्छ करण्याकरता पाणी, तहान लागली तर पाणी, आपली पिकं जळून चालली तर आज काय चाललंय,
बरोबर ना? आज कशाची गरज आहे आपल्याला? पाण्याची गरज आहे, बरोबर ना? माणूस पार त्या ठिकाणी शेवटच्या स्टेपला गेला. माणसं म्हणतात अंगातलं काय संपलं आता याच्या? पाणी संपलं. पाणी संपलं म्हणजे काय? ज्यावेळी भगवान परमात्म्याचा विष्णूचा अंश संपत संपत चालला ना, आणि आज विष्णूचा अंश नाहीये म्हणून पिकं जळून चालले. म्हणून याकरता पर्जन्ययाग विष्णू याग करायचा असतो. विष्णू म्हणजे पाणी आहे. मग पाणी नाहीये, मग पाणी हे त्याचा अंश आहे ना. असा आशीर्वाद दिला भगवान विष्णूनं, भगवान शिवजी शंकरानं. भगवान विष्णूजी तुम्ही खरं बोललात, अर्ध्यातनं पाठीमागं आलात, सत्य बोललात ना, मी आशीर्वाद देतो. असा आशीर्वाद देतो मी की त्या ठिकाणी मी तुम्हाला माझ्या मस्तकावर धारण करतो. माझी तुमची ताटातूट होऊ नये याकरता जलरूपानं तुम्ही त्या ठिकाणी माझ्या मस्तकी सतत राहाल, जेणेकरून त्या ठिकाणी मी तुमच्या चिंतनामध्ये राहील. भगवान विष्णूला मस्तकावर धारण केले भगवान शिवजीने, म्हणून त्या ठिकाणी गळती जी आहे ना, गळती जी आहे भगवान शंकराच्या मस्तकावरती, ते भगवान विष्णू त्या ठिकाणी, भगवान विष्णूचं आणि त्या ठिकाणी त्या शिवाचं मिलन क्षणाक्षणाला होते. जसं थेंब पडतोय ना, तर भगवान विष्णूचं आणि शिवचं काय होतंय? मिलन होतंय. कारण भगवान विष्णू म्हणजे पाणी आहे. हा आशीर्वाद दिला की तुम्ही माझ्यापासून दूर जाणार नाही. म्हणून अहोरात्र ती गळती थांबवायची नसते, बरोबर आहे ना? गळती थांबवायची नसते बाबा. आणि ती गळती म्हणजे आता पहा, भगवान विष्णू कोण आहेत? भगवान विष्णू त्यांचा अंश आहे. कोणाचा? भगवान शंकराचा अंश भगवान विष्णू आहेत. पण काय झालं? भगवान विष्णू त्याचा अंश आहे. कोणाचा? शंकराचा. पण शंकराची विद्या भगवान विष्णूकडे ती जी विद्या आहे, ती विद्या भगवान विष्णूकडे यायला बरंचसं माध्यम झालं गुरुचं. कारण ती विद्या भगवान शंकर पार्वती मातेला सांगितली एकांतामध्ये. कारण पार्वती माता, मी बोललो पाहिजे, पार्वती माता म्हटल्या होत्या शिवजीला कैलासामध्ये, तुम्ही त्या ठिकाणी नेहमी त्या ज्ञानात तेल नसतात, त्या ज्ञानात तेल आनंदामध्ये असतात, काय ज्ञान मला सांगा ना. भगवान शिवजी मृत्यू लोकामध्ये पार्वती मातेला घेऊन आले. पार्वती मातेच्या कानात सांगितली ती विद्या. ती तळ्यात त्या ठिकाणी त्या मासळीने ऐकली. माशाने, मी परवा बोललो होतो, माशाने ऐकली. त्या ठिकाणी ते त्या माशाच्या असणाऱ्या उदरामध्ये चमश नारायणाचा अवतार त्या ठिकाणी जन्म घेत होता. या नवन ग्रंथाकडे या, नवन ग्रंथामध्ये येते. ती चमशनाचा अवतार त्या ठिकाणी वाढत होता. त्याने ती विद्या ग्रहण केली आणि पुढे त्याच्यातनं त्या ठिकाणी बाळ जन्माला आलं. ते कोळ्याने पकडलं, बाळ त्या मत्स्य उदरामधून जन्माला आलं. त्याचं नाव काय ठेवलं? मच्छिंद्रनाथ. ही विद्या जेव्हा पार्वती माता, भगवान शिवजी म्हणतात तुला कळली का? पार्वती माता समाधी लागली, पार्वती माता समाधी लागली होती. त्यावेळी पाण्यातनं आवाज आला, हो भगवंता, मला विद्या मिळाली. मच्छीच्या उदरातनं त्या ठिकाणी तो आवाज आला आणि ती विद्या मच्छिंद्रनाथानं त्या ठिकाणी घेतली. दाता गुरु मच्छिंद्रनाथ